दिवसाचा ट्रेक आहे सावळे घाट. सावळे घाट हा ताम्हाणी घाटामध्ये आहे. पुण्यापासून एक 80 किलोमीटर पर्यंत आहे. मुंबईवरून आला तर तुम्हाला महाड मार्गे आला तर तुम्हाला 150 किलोमीटरच्या आसपास होतं, 130-140. आणि सावळे घाटामध्ये आपण आलो तर इथं पार्किंगला जागा आहे, सोय इथं. तर इथं तुम्ही गाडी लावू शकता. पार्किंगला इथं गावाले 100 रुपये घेतात मोठ्या गाडीला, छोट्या गाडीला 20 ते 30 रुपये घेतात. त्यांच्याकडे नाश्त्याची वगैरे तुमची सोय होऊ शकते, दुपारच्या जेवणाची पण सोय होते. तर इथून आल्यावरती एक आपल्याला हार्डली अर्धा किलोमीटर खाली जायचं आहे, अर्धा ते पाऊण किलोमीटर. पण जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागतात, कारण की खाली जाताना थोडंसं हळूहळू जायला लागते. आता आपण 15-20 मिनिटात वरती येतो. पण नवीनच एक्सप्लोर झालेला हे लोकेशन आहे. ताम्हाणी घाटावरती आल्यावरती कुंडलिका साईडला एक रोड जातो. त्या कुंडलिकाला जाताना अर्धा किलोमीटरवरती डाव्या हाताला पत्रेवाडी म्हणून आहे. तिथं आल्यावर त्या गावात आल्यावरती आपल्याला तिथून उजवीकडे आपण खाली जायचंय. तर आपण आता बघूयात, चला या माझ्या मागे सगळे. खूप सुंदर वातावरण. पुढे आल्यावरती आपल्याला इथे एक घर दिसतं. या घरापासून उजव्या साईडला वळायचंय. उजव्या साईडला वळल्यावरती तिथल्या मावशींना विचारलं तर त्या म्हटलं की पुढे गेल्यावरती आपल्याला 3 वाटा दिसतील, मधल्या वाटेने चालत राहायचंय. तर आम्ही टोटल 5 जण आहेत. मी, रावसर, वो देखो फुल दे रहे वो वाले रावसर, त्याच्या मागे जयदीप पवार, विनोदराव आहेत आणि इकडे सुजित सर आहेत. हे बघा चाललेत पुढं मोठ्या मोठ्या डांगा टाकत. 9:17 होत्यात. 9 वाजून 5 मिनिटांनी चालू केलेलं आपण. पाहूयात आता किती वेळ लागतो आपल्याला. ही आमची गँग्स ऑफ परतवाडी. गँग्स ऑफ परतवाडी. पुढे आल्यावरती ह्या टप्प्यावरती आपल्याला रोड सापडत नाहीये. तर आपण इथे रोड शोधतोय, खाली जायला कुठनं रोड आहे, तर कोणत्या साईडने रोड आहे आपण शोधतोय. हा जो दिसतोय आपल्याला तो कुंडलिकाचं पाण्याचं दिसतंय आपल्याला वॉटरफॉल. डागामध्ये जाते क्लिअर होतं, डागामध्ये जाते क्लिअर होतं. पुढे आल्यावरती लेफ्ट साईडनी चालत राहायचंय. राईट साईडला गेलं की आपण रोड फसतो. हा जो रोड आलेला आहे हा रोड आहे. एवढ्या मोठ्या साईजचा रोड आहे. जवळजवळ एक 8 फुटाचा रोड आहे हा. ह्या रोडने आपण सरळ चालत राहायचंय. पुढे गेल्यावरती आपल्याला डाव्या हाताने खाली उतरायचंय. 2 छोटे डोंगर उतरून आपल्याला खाली जायचंय. हे खाली उतरलेला रोड आहे हा असा. इथून या साईडने आपल्याला आता खाली जायचंय. पुढे आले की रस्त्यामध्ये आपल्याला पाण्याची टाकी दिसते. खोल अशी पाण्याची टाकी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरलेली आहे. तर तुम्ही रोडवरती बरोबर आहात हे तुम्हाला इथून कळतंच. उजव्या साईडने आले की पुढे पाण्याची टाकी दिसते. सावळ्या घाटातली ही आपली पाण्याची टाकी असं याचं नाव आहे. तर पुढे आपण हळूहळू चालतच चाललेलो आहे. पाऊस असल्यामुळे थोडंसं स्लिपर आहे, त्यामुळे हळूहळू चाललो आपण. पुढे आले की आपल्याला या छोट्याशा पायऱ्या लागतात. उजव्या साईडला यायचे पुढे आल्यावरती खाली. आणि हे आपल्याला व्ह्यू आहे. तर या साईडने आपल्याला इकडे जायचं. सुंदर राडा आहे. शुक्रवार असल्यामुळे तशी गर्दी कमी आहे आज. पुढे आल्यावरती उजव्या हाताला आपल्याला कुंडलिकाचा सेंटर पॉइंट दिसतो. इथून सुंदर अशी व्हॅली. या साईडला माग धबधबे दिसतात. हे आपल्याला डॅम आणि कुंडलिका आपली लेफ्ट साईडला पडते. खूप सुंदर व्ह्यू. मध्ये आल्यावरती आपल्याला वेगळे वेगळे व्ह्यू पॉईंट दिसतात. त्याच्यामध्ये इथं देवगण वॉटरफॉल दिसतोय.
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. सावळ्या टेकडीवरती आपण आल्यावरती हा छोटासा पठार आहे. तिथून ड्रोनचा व्ह्यू खूप छान दिसतो. इकडे आपण बघितलं तर मिल्की बार किंवा आपल्याला जो वॉटरफॉल दिसतो मिल्की बार त्या साईडला दिसतो देवकुंड. आणि ह्या व्हॅलीला आपण प्लस व्हॅली म्हणतो, प्लस नाव आहे. ओके, त्या साईडला या साईडला आपण पाहिलं वीराचा आपला टाटाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण राफ्टिंग करतो रोज सकाळी 8 वाजता संध्याकाळी 5-6 वाजता. राफ्टिंगसाठी यातलं पाणी खाली सोडलं जातं. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक पण जनरेट होते, लाईट पण जनरेट करते टाटा. आणि त्याचबरोबर लोकांसाठी राफ्टिंगची पण सोय करते. या साईडला आपण इकडून फिरून आलो. देवकुंडला ट्रेकिंग करताना आपल्याला जो दिसतं तो हा संपूर्ण व्ह्यू आहे देवकुंड वॉटरफॉलसाठी करताना. आणि या साईडला आपण पाहिलं तर या साईडला आपली कुंडलिका व्हॅली. कुंडलिका व्हॅली तामणी घाटामध्ये एकदम फेमस व्हॅली आहे. तर त्याचा दिसणारा हा संपूर्ण व्ह्यू खूप सुंदर असा हा स्पॉट आहे. तर प्रत्येकाने इथं आवर्जून यावं. फक्त आल्यावरती येताना काळजी घ्यावी. येण्यासाठी फॅमिली प्रेफर करू नये, कारण की खूप ठिकाणी निसरड आहे आणि दरीची संभावना आहे. त्यामुळे तर निसरड्या जागेवरती फॅमिली किंवा लहान मुलाला प्रेफर करू नये. तर त्या हिशोबाने प्लॅन करून यावं. खूप सुंदर असं ठिकाण आहे. धन्यवाद. एक दीड तास इथं आम्ही मनसोक्त फोटो व्हिडिओ काढल्यानंतर तिथून आम्ही आता परतीच्या मार्ग लागलेलो आहे. 11:30 वाजलेले आहेत. जाताना अर्धा तास दिसत आहे, कारण रोड माहिती आहे. पाऊस थांबलेला आहे. आमचं नशीब चांगलं आहे की आम्हाला वाटलं होतं की वॉटरफॉल इथून दिसतात की नाही दिसत, म्हणजे धुक्यांमुळे किंवा पावसामुळे. पण पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. 2-3 वेळामध्ये ऊन पडलं होतं. व्ह्यू अप्रतिम. जेवढं पाहिन तेवढं कमी आहे. विविध जाताना आपल्याला धुक्यान डोंगरामुळं नीट कळून नाही आलं. तर या रोडने आपण खाली आलो होतो. तर या रोडनेच आपल्याला वरती जायचं आहे. छोट्याशा पायऱ्या आहेत तिथं. निसरडी वाट असल्यामुळं चौकात जायचं आहे. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला पुणेकर _निखिल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची लिंक खाली तुम्हाला दिसतच आहे. धन्यवाद.